मला कोणतरी सांगितलं त्याने हार लावायला दिलं फुकट दिलं जणू डिझेलला तेल टाकलं होतं असं माहिती. मग आपण का देणार पण समजा तसं का सांग त्यांचा गुन्हा दाखल केला का दिलं म्हणून काय पद्धत त्यांच्यावर गुन्हा दाखल काय केलं बाकीचे जे शिप्यावर टॅक्स घेतला काय म्हणते टॅक्स भरलेला नाही. इथून मागे झोपले होते तुम्ही नेमके आमच्या आंदोलनात आम्हाला टॅक्स आला तुमचा. आता मला गाड्या देतात लोक बसायला नाही का मी दौऱ्यात जातो ना बोर झाले का नाही मला गाड्या देतात लोक बसायला दौऱ्यात जायला. त्या गाड्यावाल्याला फोन सुरू आहेत तुम्ही गाडी कस काय देता त्याला मला मग तोही देतो का त्यातले डबडे जाऊन आणून बसले तरी हे तुम्ही. मग मी जातो ताळीला आणि हे म्हणते ती काही बोलू तू काही कस काय नाही बोलणार. त्या तुमच्या बापाची गाडी आहे का ती माझ्या खानदानी मराठ्यांचे कष्ट करून कमिलेली गाडी ते म्हणते ते गाडी का दिली डिझेल कुठून टाकतो. अरे 50-50 60 एकर जमीन आहे त्यांचं. मी तुम्हाला नुसतं गोदा पट्ट्यातलं उदाहरण सांगतो. गोदा पट्ट्यात 123 गावात 300 लोक असे की त्यांना 70 एकर पेक्षा जास्त जमीन. त्यातले 150 लोक असे की 200 एकर पेक्षा जास्त. त्यांना 1600 टन नुसती सोयाबीन होती क्विंटल. 1200 ते 1300 टन नुसता ऊस जातो त्यांचा. ते 3000चं एक दिवस डिझेल टाकू शकत नाही. एका महिन्यात दिवस 30 गाड्या 300. देवेंद्र फडणवीस साहेब घ्या लिहून. मला माहिती मी जवळ बोलतो तुम्ही झोपत नाही तिथं एक वॉर रूमच केली. तो काय बोलतो लिहा ते लिहिणारा जे पेन संपल्यात लिहिणारा काय म्हणतो माहिती तुम्हाला काय खुशी जाऊ नये रे यांनी काय लिहायला लावलं यार मला काय बेकार काम लावलं रे ते सांगत आहे मला. तुम्हाला काय माहित मागचे काय करणार देत तुम्ही एखादा बार भाज्याला पैसे देत असताना त्याला ते उधारी ठेवली असून तुम्ही एखादा आठ लावा ते सांगत आहे काय बेकार कामा लावले असले काम कवा जिंदगीत लागले नव्हते असले काम आले आम्हाला. गाड्या 300 दिवस 30. याचा जर आज नंबर आला तर दुसऱ्या गाडीवाल्याचा 30 दिवसांनी नंबर येतो. महिन्यातून एकदा 2-3 हजारात डिझेल टाकायला त्याला काहीच अडचण नाही. उलट आमच्यात भांडणं लागलेत माझ्या गाडीतून बसणार म्हणून आणि तुम्ही म्हणता गाडी कशाला देतो कोण भेट त्यातला. तुम्ही जे शिप्या नको म्हणले लोकांचे शिप्या बंद केल्या लोक माळदारू भरून गोण्या उचलायला लागले फुलाच्या. आता गोणीवर गुन्हा दाखल करता का फडणवीस साहेब पोत्यावरून गोणीवर. मराठी नाही थांबणार तुम्हाला. त्या गाड्या द्यायच्या कमी केल्या त्या गुन्हे दाखल करायला लागले त्यांच्यावर. मग तर आता जास्त गाड्या यायला लागल्या जास्त यायला लागल्या. पहिल्यांदा तरी अर्ध डिझेल होतं मी टोकून बघायचं अर्ध टाकलं फुल. आता फुल येतं सगळ्या गाड्या फुल येतात आता फडणवीस साहेब बोलल्यापासून डिझेलाच्या. कारण मला नुसती गाडी देऊन परवडत नाही भाऊ तुम्हाला माहित नसेल. मला जर नुसती गाडी दिली मिळत माझं आठवणा बी नाही त्या टाकायचं का त्या गाडीवाला तेवढं सांगत होतं डिझेल फुल करायचं नाही अर्धच बंद पडेल टाकलं लागलं आम्हाला. फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळायचं हे जनतेचे लाट आहे आणि उठाव आहे. त्याला उठाव म्हणते तर तुमच्या जीवनात तुम्ही कधीच उठाव बघितलेला नसेल. आता बघा तुम्ही फक्त इतिहासात वाचित होते उठाव म्हणजे काय असतात 1857च काय पेशवाईकालीन काय इंग्रजकालीन काय. आता नवीन विठाव आणि इतिहास तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा आहे. नसतात द्वेष मनातला सोडून द्या आरक्षण द्या हेच मराठे फडणवीस साहेब तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. आम्हाला आरक्षणाच्या पलीकडे काय कळत नाही मला राजकारण करत नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही. आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा यांना करू द्या काय करायचं. हे मला गुंतविणार आहेत माझ्यावर हल्ला घडून आणणार आहेत. मी हल्ल्याला सामोरं जायला तयार. यांनी माझा रोडवरचा सगळा पोलीस बंदोबस्त उठवलेला आहे कारण यांना भाजपच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणायचा होता पाठीमागच्या 20-25 दिवसात. मला ज्यावेळेस कळालं खात्रीला एक त्या टायमाला मी जाहीर सांगितलं तुमचा कोण कार्यकर्ता आहे त्याला फक्त माझ्या गाडीला आडोय म्हणा मग त्याला कचका दाखिलो कसा असतो. कुणीच नाही आलं. आम्ही बी काय एवढ्या कच्च्या तालमीतले नाहीयेत. तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही गैरवापर करायला लागला. पलटी होऊ शकते. पलटी होऊ शकते.
SIT शिकेली लोकाला जर आमचे हे पोट्टे त्याच्यात गेले तर त्यांच्या टायमाला ईडी राहणार आहे, तुमच्या मागे सुद्धा लागू शकते. हा, त्याच्याकडे सत्ता असेल त्याच्या मागे चल तिथं म्हणते असं म्हणतात लोक. मग आपले पोरायचे आल्यावर ते बी कोणाच्या मागे पळू शकते, आम्ही तर चाक बसू तिला. हा, पण कुणाच्या मागे पळालो मग आम्ही बी. कशाला नादे लागतात जनतेच्या? जनता मायबाप समजा मस्ती येऊन देऊ नका सत्तेची. जनता काही करू शकते. आम्ही दुसरी सापडून आणू आणखी तिला एखादी भारी असली तर, पण ढिले नाही पडणार. मराठ्या संघ डोकं लावू नका. तुम्ही जेवढे डाव टाकलेत तेवढे तुमच्यावरती प्रति डाव टाकून तुम्हाला मी मागे सर केलेला आहे. आणखी नाही पुढचे तुमचे यशस्वी होऊ देणार नाही. आता शेवटचा डाव आणला त्यांनी पैशाचा, तो बी काल उघडा पाडल्यामुळे ते बंद झालं. ते माघारी गेलं तर आलंच नाही. त्याला फोन लावतो तो, आम्ही ते फोनच उचले ना. ते म्हणतात लय घाणशा देते लोक. कशाला आलतार घेऊन घाण नाही द्यायच्यात काय करते. आता नवीन डाव आणायची सावधी चालू देते. आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांनी संगणक आणलं असं मला कळालं, पण 8 दिवस झाले कळाले. हुबेहूब जशाला तसंच व्हिडिओ बनवते जणू ते. आता मला बदनाम करायचे त्या. कसला तरी व्हिडिओ दाखवायचा, याचं टकोर त्याला बसायचं, त्याचं टकोर याला बसायचं, त्याचे केस त्याला बसायचे आणि ते दाखवायचं. ते तसं नाही. हा, ते नवीन व्हिडिओ नाही काढता येत. हा बघा, मग इमानदारीचं फळे, इमानदारीचं फळे. ते नवीन एक आता व्हिडिओ येणे बॉल हमला त्याचा टकोराला लागवत इथं, त्याच्या इकडं लागवतो एकाचे, पण मुंडकं फिरताना दिसतं ते दुसराचे. असं नाही. त्या उभे खूप दिसतंय. दरवाजापर्यंत आलेला अमुक आत नाही गेला तरी आत सुद्धा गेलेला दिसतो. इतकं राईट जशाल तसं. आणि मग मला बदनाम करायचं. काय नीच विचार आहे त्यार तुमचे. एवढं मोठं सत्ता चालवता, माझे घाण घाण व्हिडिओ बनवायचे, ते व्हायरल करून तुम्हाला मला बदनाम करायचे. मी काय चूक केली हो माय बापा? मी इमानदारीनं समाजाचं काम करतो, ही चूक आहे का? मी समाजाशी प्रामाणिक आहे, तुम्हाला फुटत नाही, मॅनेज होत नाही, ही चूक आहे का माझी? काय वागता तुम्ही माझ्याशी? असले व्हिडिओ कुठं रेकॉर्डिंग व्हायरल करणार? तुम्ही समोरासमोर खेटा ना, समोरासमोर खेटा. तुम्हाला लोकशाहीने खेटायचं तर त्यांनी खेटा, घटनेने कायद्याने खेटा. माझ्या विरुद्ध राज्यात एकही तक्रार नाही, एकही. त्याच दिवशी मी गोदावरीत उडी टाकेन तर एक तक्रार असली, एक बी नाही. मला एकही माता माऊली म्हणू शकत नाही वाकड्या नजरेनं बघितलं, एक बी. मी भांबेरीत 3.5 महिने राहिलो, 6 महिने साष्ट पिंपळगावात राहिलो, आता 9 महिने झाले. मी अंतरवालीत ओडी काळ्यात 2 महिने राहिलो. एकही आई माऊली म्हणू शकत नाही येणे आमच्याकडे वाकड्या नजर. काय नियत काय सरकार चालवायला लागलेत भंगार सारखे. तुम्ही व्हिडिओ तयार करणार, त्या कशाच्या माध्यमातून ते व्हायरल करणार. फडणवीस साहेब तुम्ही ते बी केले तरी मी मराठ्यापासून तुटू शकत नाही, मी लांब जाणार बी. तुम्ही काहीही करा, वेळ आली ना तुमच्या मुंडकावर पाय देऊन आरक्षण घेऊन पण सोडत नाही मी. आता तुम्हाला काय बदनामी करायची, काय व्हिडिओ आणायची दान, मी नाही हटत. मी तुम्हाला कशालाच हटत नाही. यांना अंगावर घ्यायची गरजच नव्हती. सगळ्यात महत्वाचं ते शेप होते. आमचं लागलं होतं त्याचं. मग काय ते कुठे गेला का खरं सध्या जेवल्यावर ना 15 दिवस झाले दिसणार काय पारफात जाऊन पाळला का काय तिकडे हिमालयात झोपलाय का? बोला ना काही व्हाय ना कुठे का? त्याला वाटलं असं बरं झालं जा तिकडे गेला हे आपल्याकडे होता. मी बरंच नाही बोलत माय बाप. तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, मी शपथ घेऊ शब्द कधीच वापरेल. मी कधीच बोलत त्याला अंगावर घ्यायची काहीच गरज नव्हती. ते एक डबड ते तिकड ते याच द्या ते जामनेरच. ते म्हणतंय याचा लय लाड केलाय मा. काय लाड केला तो मा? तो काय चहा पाहिजे मला एखादी बार? तो काय मला कपडे घेतले एखादी बार? का पाळणा दिला झोका देतो का तुम्हाला? तो काय लाड केला मा? तूच आमच्या अंतर फुकाट चहा पिऊन गेला आमचा. पोहे त्याच्या दातातले निघाले नसते ना आणखी. 20 रुपयाचे आमचीच पाण्याची बाटली पिऊन गेलं. अरे राग कशाला म्हणते हे सुद्धा तुला कळत नाही. राग कळत तुम्हाला? राग झालेली स्वयंपाक केलेली तिथे एक उकंडा होता, मी दिले व्यासपीठावरून हाकून. जाऊ दे माय नाही पुरात पोटात. मी सांगत होतो तुम्हाला. आता तिथे एक उकंडा आहे मोठा पुढं, लिंबाच्या पुढं नाही का ते येशी बशी लिंब घेतला ना तुम्ही अंतरवालीला, त्या लिंबापाशी उकंडा आहे. मी दिले व्यासपीठावरून हाकून सगळे आलेले मध्ये माझ्याकडे तुमचं मन जमत. ते गेले म्हणले इथंच बसा इथंच बसा. एक जणातला घरी बसले ते चहा पाणी प्यायला. तेवढ्याच गडबडीत फोन आला, कोणतरी घुमरे मामाला म्हणले ते व्यासपीठावर खवळ म्हणे कोणाच्या घरी बसले म्हणून.
फोडीत आमचे लोक पळावा म्हणे पटकून बाहेर नाही ते मीडियात काही म्हणून ते गडबडीत मोबाईल होता त्याच्या कानाला ते पळत पळत बाहेर आलं म्हणजे गडबडीत पळत नाही पण गडबडीत आलं त्याचा एक पाय गेला त्या उखांड्यात आणि त्या बुटाळाला लागून ते आलं राखतीवर अरे ते म्हणतो काय निकाल राहिलं खालून अरे तुला राग कळा ना खालून काय निकाल राग ते इन करताय उगाच ते 17-15 बेट घालता इन करताय मला म्हणताय लाड गेला काय चेडीवर कडे चलत आहे गोंकडे बारकडे गोंकडे आणि मला म्हणतो लाड गेले काय लाड गेले तो माय मराठ्याला फसवला तू जबाबदार आहे तूच म्हणला होता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करण्याऐवजी मराठा आणि कुणबी एकट्याचा कायदा पारित करू का नाही केला आणि म्हणा आरो तुला बोलतो सन्मानाचं करायचं बोलायचं सन्मानाने असलं ना तसं वागावं लागतं तेव्हा सन्मान मिळत असतो मराठ्यांच्या आई बहिणीला हाणायला लावलं सन्मान आणि आमच्याकडून आवाजावाची भाषा तुम्हाला पाहिजे आणि आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंधाड्या गेल्या त्याचं काय तुम्हाला सुट्टी नाही आता तर मी राजकारणात नाही या नारायणगडावरून सांगतो आपण राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही काही काही तिकडेच सांगत येत मी भोळा मी तुम्हाला सांगतो मी साधा माणूस काही काही म्हणतात मला काना सांगितलं त्याचं कान फडत फोडतो इकडे येईल तू काय काना सांगितलं तुला ते म्हणतात मला काना सांगितलं तू राह बरोबर आहे मराठी झाले कन्फ्युज मी काल तिकडे गेलो होतो त्यावर तिकडे लोक म्हणले सांगा भाऊ आमच्या लग्नात सांगा तुम्ही खरंच दिलाय कारण म्हणलं नाही दिलं पाय पडतोय मनानेच काही रान हाते तिकडे उमेदवार दिलेला नाही या आंदोलनाचा कोणी फायदा घेऊ नका मला माझ्या मराठा समाजाचे लेकरं मोठे करायचे हे लेकरं मोठे होऊ द्या तुम्ही एकटे मोठे होता आणि यांचं वाटोळ करू नका एक उमेदवार दिलेला नाही आपण कुठं कोणी त्या आंदोलनाचं नाव घेऊ नका मा फोटो टाकू नका मत फोटो कोणत्या पक्षाने टाकलं म्हणते तो ते टाकलं असेल काढायला लावा बरं का काही नाटक करतात राहू यांना बेकार कार्यक्रम आहे बरं माझ्या फोटोमुळे का मी काय एखादा काय देव नाही पण त्याच्यामुळे माझं गोरगरिबाचं आंदोलन मोडून म्हणून कुणीच ते काही वापरू नका तुम्ही तिकडे निवडून या नाही तर पाडा पाडा काही करा आणि मराठ्यात बराबर कार्यक्रम करते ह्यापर्यंत नुसते मजा बघा बराबर कार्यक्रम लावा सोडूच नका हा याने जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही दिली मग पुढचा आपलाच आहे बरं का नंबर मग सगळ्या जातीने एकत्र यायचं मग पुढच्या वेळेस नाही माग पुढच्या वेळेस होऊन द्या जाऊन द्या घरी आणला सगळ्यांना आणि कसं काय प्रचाराला येतात मग त्या टायमाला आपलाच उमेदवार उभा राहणार आहे ना आता काय आपल्या गावात त्यांचं आपल्या गावात काहीच नाही पुढं बरं का नाही म्हणताना आता म्हणलेत हा लय जोडी देत कुंकडची कुंकड मी एक आता मध्ये बोलता बोलता बोललो म्हणलं आमक्या चांगलं काम केलं त्याच्यात दोघांचं आडनाव सारखं चालू त्यांनी ते पुढचं नाव त्याचं कट केलं त्याचं आडनावच घेतलं मागं दिला एवढं व्हायरल करून ते म्हणले ते मी माझ्या पाठीशी नेऊ खतरनाक कार्य करताय बघा कार्य इतके डोकं लावते डेंजर त्याचं नाव काढून टाकलं त्याने फक्त पुढचं आडनाव घेतलं त्याचं दिलं व्हायरल करून सगळीकडे म्हणजे तुम्ही समाज अडचणी देणं असं करू नका मी खरं सांगतो मला लय जीवाची बाजी लावून माझी जात एकत्र केली माझी जात आता फुटून देऊ ना काही करून फुटून देऊ ना तुमच्या राजकीय स्वार्थासाठी अजिबात नाही आणि विरोध केला कुणी तरच विरोध करा बळच उगा विरोध करून अंगावर कोणाला घेऊ नका काय गरज नाही एखाद्याने विरोध केला ना त्याच्या दारात जाऊन त्याच्या मनगडाला मनगड लावायची ताकद आपल्या ते काय घाबरायचं काम नाही कोणाला पण बरंच नाही आपल्याला आता मूळ विषयाकडे आपण सरकारने आपली फसवणूक केली सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एक असले दोनही विषय पाहिजे गुन्हे मागा घेऊ एकही घेतलेला नाही हैदराबादचं गॅजेट घेऊ घेतलं नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेऊन नाही घेतलं सातारा संस्थांचं नाही घेतलं 1901 ची जनगणना नाही घेतली 1881 ची जनगणना नाही घेतली हे सगळं घेऊ म्हणलेले शिंदे समितीला मुदतवाढ दिली शिंदे समिती काम करती जे करती ती करतीच परंतु खालचे अधिकारी प्रमाणपत्र मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब देत नाहीयेत ते तातडीनं द्यायचे सांगा उद्यापासून खोटे गुन्हे दाखल करायला सुरुवात आहे फडणवीस साहेब ते आता तरी थांबवायला लावा विनाकारण लोकांना त्रास दिला जातो आत्महत्या ज्या बांधवांच्या झाल्यात त्यांच्या नोकऱ्याच्या बऱ्याच जणांच्या ऑर्डर मुद्दाम ठेवल्या त्यांचा निधी मुद्दाम दाबून ठेवलाय मुद्दाम आणि आमच्यावर जर तुम्ही असे गुन्हे दाखल करतायत तर फडणवीस साहेब सरकारवर सुद्धा 302 चे
200 गुन्हे दाखल करा, कारण आमच्या 350 ते 400 पोरांचे बलिदान या आरक्षणासाठी गेले, तुमच्याच मुळे गेले. याला दुसरा कोणी जबाबदार नाही. आपले हे काम सरकारने केले नाहीत, म्हणून पुन्हा एकदा आपण आंतरवालीला 1 ते 1.5 करोड मराठी एकत्र आले होते. आता राज्यातला 6 करोड मराठा एकत्र येणार. एकही राज्यातला मराठा यावेळेस घरी राहणार नाही, एक सुद्धा. एवढी चीड निर्माण झाली एसआयटी नेमल्यामुळं, महिलांवरती खोटे गुन्हे दाखल केल्यामुळं, मराठ्यांचे आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्याबद्दल हे 10% आता आरक्षण दिलंय. याच्यामुळं पोरांना पोलीस भरती जाता येणार. सारथीचे कालपासूनचा प्रश्न मी MD ला सांगतोय. काल चंद्रकांत दादांना सुद्धा सांगितलं, बरं झालं माझ्या ध्यानात आला, आता पुन्हा सुरू झालं. काल चंद्रकांत दादांना मी फोन केला, त्यांना सांगितलंय सारथीच्या पोरांना तुम्ही त्यांना 3 महिने वाढून दिले. JR तुम्ही काढलाय, म्या नाही. ज्यावेळेस सारथीचा तुम्हाला 3 महिने वेळ वाढून द्यायचा होता, 8 महिन्याच्या ऐवजी 11 महिने करायचे होते, त्यावेळेस तुम्ही असं सांगितलं की आपण सगळ्याच जाती धर्माला करू. आणि म्हणलं हो, तुम्ही केलं, त्यांना तसंच लागू ठेवलं. आपल्या पोरांना त्या 3 महिन्याचा फायदा होत नाहीये. अभ्यासक्रम 8 महिन्यात त्यांचा पूर्ण झाला नाही. काल जवळपास 1500 पोर आंतरवालीला आले होते. त्यांना फोन करून सांगितलं तर त्यांचं उत्तर काय होतं माहितीये का? मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत म्हणे, त्यांना सांगा. मग तुम्ही काय मुख्यमंत्री संपायला निघालात का काय? तुम्हाला काम सांगितलं की तुम्ही त्यांचं नाव दाखिला, त्यांना काम सांगितलं का ते म्हणतात गृहमंत्री पॉझिटिव्ह. काय मिळेल येऊ नेमका? म्हणजे हे मराठ्यांना येड्यात काढायची भूमिका आहे का? आणि आमचे पोरं संपवायचे. MPSC ला त्यांच्या निवडी झाल्या, ते कोर्सेस करतात आणि तुम्ही त्यांना सांगता मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत, पण तरी मी प्रयत्न करून बघतो. उपसमितीचा अध्यक्ष कोण आहे? तुम्ही. कशाला नेमलंय ते? रद्द करून टाका ते, काढा ते सगळे उपसमितीचा अध्यक्ष द्या फेकून बाजूला. मुख्यमंत्र्यांनी एका हटवायला पाहिजे हे सगळं. उपसमिती जर मराठ्यांच्या कामाला येणार असली तर उपसमिती नसली पाहिजे आणि अध्यक्ष पण नसला पाहिजे. जिथं कामच मराठ्यांचं होत नाही ती उपसमिती कशासाठी? मग तुम्हाला लाल दिवे गाडीला लावायला उपसमितीला अधिकार आहे. बरं, MD काय सांगणार? सरकार करत नाही. आम्हाला एवढ्या तर अकली आहेत ना. सारथी स्वायत्त संस्था आहे, तिला आचारसंहितेचा प्रॉब्लेम नाही, कोणाचाच प्रॉब्लेम नाही. तुम्ही असे चाळे सांगणार इकडे, पुन्हा म्हणणार आम्ही सारथीतून मराठ्यांना हे दिलं, गृहमंत्री पूर्ण लावणार मराठवाड्यात. मराठ्यांना काय दिलं? काय दिलं? आणखी नाही पोर आंदोलन करते ते सारथीचे. ही कालचा पुन्हा प्रश्न उभा राहिला 10%चा. या भरतीत त्या पोरांना त्या 10%चा उपयोग करून घेता येत नाही. कशाला काढली भरती? ती भरती सुद्धा रद्द करून टाका. तुमचं मनमानी चालवायला लागला. मतावर मराठ्यांच्या निवडून यायचं, सत्ता चालवायची आणि मराठ्यांच्याच विरोधात काम करायचं. सावध व्हा. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, राजकारणी 2 महिने करू नका. आरक्षण विसरू देऊ नका. रक्तात आरक्षण ज्या लेकरं मोठे होतील, मग आरक्षण तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा. हे मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील. सध्या डोकं लावू नका. एकजूट कायम ठेवा, गावाचे गाव पिंजून काढा. 6 करोड मराठा एकत्र येणार आहे. आपलं असं ठरलंय किंवा सगळ्यात अगोदर नारायणगडाच्या अध्यक्षासह सगळ्या विश्वस्ताच्या वतीनं नारायणगडावरती ती कार्यक्रम घ्यायचा 900 करोड ठरलाय. हे सगळ्याला मान्य आहे का? मोकळ्या मनानं सगळेजण मला हात वर करून सांगा, 900 करोड होणारा कार्यक्रम हा नारायणगडलाच घ्यायचा का? कारण इथं 900 प्लस 2-2.5 हजार हेक्टर आजूबाजूला आहे, चारही बाजूने. म्हणजे पार्किंगची अडचण येणार नाही. घ्यायचं फायनल ठरलं. आता तारीख कोणती ठरवायची? आपल्याला वेळ बी पाहिजे तयारीला. जूनच्या पहिल्या आठवड्यात. म्हणजे हे 2 महिने ते तिकडे त्यांचं डबडवाजी ते आपला चलून द्यायचा दणका इकडे तयारीचा. कारण 2 महिने तयारीला असलेच पाहिजेत. 1 महिना किंवा 2 महिने तयारीला. कारण तुम्हाला लहान नाहीये तयारी, आम्हाला अंतरवालीचा अनुभव सभेच. 20 किलोमीटरवर काही केलं तरी ते रेकॉर्ड नाही तो दुसरं. चारही बाजूने 20-20 किलोमीटर लोक होते. काय हाल झाले तिथं. काय लागणारी सगळी व्यवस्था करावी लागेल. इथं सगळी जागा आहे.
इथल्या सगळ्या परवानग्या त्या बीड जिल्ह्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण महाराष्ट्रातून समाज येणार आहे. तुम्हाला सेवा करायची मायबापाची संधी आली. राज्यातला मायबाप एकत्र येतो. आपण इथं तर आहेच, इथं चारही बाजून लोक बसणार आहेत. चारही बाजून गडावरती एकही गाडी वरती आणता येणार नाही. नीट निवेदन लक्षात राहू दे. सगळी पार्किंग गडाच्या पायथ्याला करावं लागणार आहे. आसपासच्या गावात वर माणसं बसणार नाहीत. चारही बाजूला माणसं बसणार आहे. म्हणजे इकडची पण पूर्ण बाजू, इकडं काय 1000 एकर असेल तिकडं सुद्धा, इकडं 800-900 एकर इकडं, इकडच्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला सगळ्या दगडावर तो माणूस ते मराठी आणि मराठीच दिसणार आहे. त्यामुळे पायथ्याचे जेवढे गाव आहेत तेवढे शिवार सगळे पार्किंगला लागणार. ही रस्ता राजुरीपर्यंत 200 फुटावर मीटरवर तुम्हाला मोठमोठाले फोकस लावून आहे. म्हणजे कोणाला रात्री बाहेर निघताना किंवा दिवसा बाहेर निघताना पार्किंग मधून मोबाईलची बॅटरी सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे. इतकं उजाड ठेवावं लागणार आहे. कारण माता मावल्या येणार आहेत. ही सगळी सुविधा बघून ते येणार आहेत, मग घाबरणार नाहीये. प्रत्येक 200 मीटरवर पाण्याचं टँकर ठेवून आहे तुम्हाला. प्रति 200 मीटरवर 200 मीटरवर दवाखाना. कारण इथं 500 बेडचं आयसीयूचं हॉस्पिटल बनणार आहे एक 6 दिवसासाठी. डॉक्टर पण आले. ते सगळे टीम त्यांची जोडणार आहेत. म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या आपल्या व्यक्तीला जर इथं काही झालंच, त्याला पुण्याला जरी न्यायची वेळ आली दवाखान्यात तरी न्यायची गरज नाही पडणार. इथंच नीट होणार. एवढे मोठमोठाले मशीन इथं जाणार आहे. कारण अंतरवालीचा सगळा अनुभव आपल्याला इथं वापरायचा. इकडच्या बाजूला पाडळ शिकेच्या हवेपर्यंत म्हणजे त्या काजाळ्याच्या येशी पर्यंत तुम्हाला 200 मीटरवरच इथून तिथून फोकस लावून आहेत. 3 गोष्टी करणं फोकस खाली. पाणी, तिथं टँकर, तिथं दवाखाना आणि जेवणाचं. लाइटिंग या शिवापासून त्या शिवापर्यंत लोकांनी गावाने टाकायचं. त्याच गावांना तयारी करायची. म्हणजे भार कोणावर येणार नाही. इकडच्या बाजूला सुद्धा करायला 4ही बाजू रस्ते. हे सोलापूर धुळे हवेला इथं सुद्धा तुम्हाला तेच करावं लागणार. कारण इथं 4ही बाजूला हॉस्पिटल राहणार आहे. या बाजूला आणि तिकडच्या बाजूला पण. त्यांची आपली तारीख आणि ठिकाण डिक्लेअर झाल्याच्या नंतर ती सगळी यंत्रणा इथं बघायला येणार आहे. त्यांना कुठं कुठं काय टाकायचं. पण विश्वस्तासह सगळ्यांना तुटून पडावं लागणार. एकालाही मागं राखता येणार नाही. तुम्ही म्हणताल ते पोराचं हे समाजाचं तुम्ही तिकडे बघा, ते जमणार नाही. तुम्हाला एक जीवानं सगळ्यांना तुटून पडून हे काम करावं लागणार. व्यासपीठावरती फक्त महाराज राहते. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा, संभाजीराजांचाच पुतळा राहणार. बाकी कोणी राहणार नाही. आज स्पष्ट सगळं. बाकी काहीच राहणार. आणि मीडियाला कोणीच बाईट देणार, कोणीच. त्या बाईट मुळे असा घोळ होतो. ते म्हणतो तो बोलला ना मी काय कमी आहे, मला बोलायचं. झालं सुरू. समजून घ्या त्याचा उद्देश. कालच खेळ पांगेला उचित तुम्ही पांगेलाय का नाही? उशी पांगून दिला. कोण आधार राहणार कोण नाही काही ठरलंच नाही. तुम्ही आधीच कसं सांगायला लागले कोण कोण आधार राहणार? हे बघा, आपण जात म्हणून काम करू. मी जात म्हणून काम करतोय का नाही? पुढं कमी पडलो तुमच्या इमानदारीला, तुम्हाला मान खाली होईन असं एक तरी 7 महिन्यात वागलो का? मग मी यात काय? आपल्यात जर फूट पडणार असते तर नको ती गोष्ट. आता उमेदवारी सारखा खेळ होय. काही नको, परिपूर्ण तयारी पाहिजे. जर सरकारने सगळ्या सोयीची अंमलबजावणी नाही दिली, पुढची विधानसभा ठोकलीच म्हणून समजायचं. आतापासूनच तयारीला लागायचं. तयारीला आजपासूनच. मग जाऊ द्या गोरगरिबाची पोरं मला लागायचा. परत म्हणतात स्वार्थी. मला कसल्या ग्रामपंचायतला सुद्धा उभा राहायचं. सगळं काय होईल ते तुमच्यासाठी, तुमचे लेकरं मोठं होण्यासाठी. आणि देणारे बना तुम्ही, एवढंच स्वप्न आहे. सगळ्या जाती धर्माचे एकत्र या आणि आपण आपला न्याय घेऊन मोकळे व्हा. यांच्या मार्गावर पळायचे काय गरज नाही. आता त्यांचं दुपट निघलं होतं. उमेदवार करायचं म्हणजे आपल्याला कोणते बेकार येत राहो. 2-2, 5-5 हजार फॉर्म भरायचे म्हणजे उलट टेन्शन मला त्यांच्या फोनवर. तुम्हाला काय माहिती, मला फोन येते ते म्हणजे भाई फॉर्म भरणार आहे का? मला 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 माहिती त्याला विचारते कोण भरणार आहे त्याला.
किर करून टाकलं होतं डोकं त्यांनी. आणि तुम्ही 5,000 फॉर्म भरल्यावर तुम्हाला काय चिन्ह द्यायचं रे? कांदा बटाटो टमाटो गोटे गाठे काय ते तुम्ही काय डोकं लावता तुम्ही भरायचंच नाही. त्याच्यात मी म्हणलं आता एक फॉर्म भरायचा, सगळे कोमात गेले अख्खे पुऱ्या. हे म्हणतंय महायुती हसती बरं का, महायुती मध्ये नाही भारी झालं त्याने अपक्ष उभा केल्यामुळं त्यांचे पडते. ते काय म्हणते लय भारी झालं त्यांचे पडते बरं का. आणि हे निरोप मायाकडे हे म्हणतात त्याचे पडते ना, ते म्हणते त्याचे पडते. बरं दोघं भेला नाहीत ना तुम्ही आम्ही अपक्षाला, मग तुम्ही तिकीट डिक्लेअर केले का? तुम्ही आमच्या अपक्षाला भेले नाही ना, तिकीट कम नाही डिक्लेअर केले. ते म्हणते ते कसं तिथं बघून दे, त्याला मग करे ते जे दे त्याच्यापेक्षा भारी द्यावं लागत नाही आता नको आपला. आणि आता आपण कॅन्सल केलं, आता फुल लोड मध्ये गेले ते म्हणते आता तर मराठी मोकळे राहिले मोकळ हंतीन रे शिके. आता कोण पडत मेळ लागा ना. पहिल्यांदा आपलं मतदान फिक्स झालं असतं, याला तेवढं आपल्या अपक्षाला तेवढं. आता ते म्हणते ते मधला जे गठ्ठा आहे आता मताचा ह्यो जिकडून जाईल त्याचा कार्यक्रमच झाला म्हणजे झाला. म्हणजे उलट आता मराठी मोकळे फक्त डोकं ठिकाणावर ठेवा, मस्त पैकी मजा बघायची आता यायची. आणि टायमाला असा कार्यक्रम दाखवायचा गुलच झाले पाहिजे. करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे कार्यक्रमच वाजला पाहिजे. लेकर डोक्यात ठेवा, आई बहिणीचे ओळ विसरू नका, कधीच विसरू नका. शांत डोक्याने काम करा. तुम्हाला वेळ आता मजा बघायची. एका नाही सभेला जायचं नाही त्यांच्या, एका मराठ्याने त्यांच्या गाडीजवळ बी जायचं नाही. त्यांना करमतच नाही माणसं जवळ नसते. ते घोळक्यात येते आपल्या घोळक्यात आला का आपण नुसतं असं लोटी जायचा. लोटाला पक्के तर बघतो अरे बाप मागच्या जर पुढे यायचं असतं ना असं हुंदडीतच येतो मध्ये असं आणि मला कोपरा म्हणतो अरे तुमच्या पोतच यायचं होतं. मला वाटलं तुम्ही नाहीत का? मी लोटाच्या कामाला कच्चा नाहीत मराठी. मला वरगडी देत मयत फोटो काढी देत मलाच घोडे लावी देत. परत 9च्या पुढचा एक प्रोग्राम बंद करा तुमच्या पाय पडतो. 9च्या पुढचा प्रोग्राम लवकर बंद करा. 9च्या पुढचा प्रोग्राम कळाला का नाही? पाणी टाकू नका, कसत नको, तुमच्या पाय पडतो. मी शपथ सांगतो तुम्हाला, असे लोटी देत मला अरे 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 लय हाल होते नाही. भयानक पाय तोडी देत, काय तोडी देत, गळ्यात हात टाकीतो, नवड दाबिल्यासारखा करतो, तरी सोडित नाही. मी म्हणलं सोड ना आता 2-4 फोटो काढेत, थांब ना मला थोडं का दम निघाला काय. इतके टाकलेले असते दारू सोडा, इतकी जात सुधरण आपली भयानक. व्यसनापासून लांब जा आपले लोक, लय सुधरत आपण लय. असे पोरं आता आरक्षण मिळाल्यापासून आपली जात खुशी. गावं निघायला लागले बाबा, गावची गाव तुमच्या निघाले का नाही? हा आता कशी खुश दिसायला लागली. पण आरक्षण मिळालं लढायला बरोबर का नाही? तुम्ही भागला आपलं, तुमच्या जेवार करतोय मी नाही. तुम्ही माझं आपलं भागलं दोन तिकडं. मला असं कुठं घेते पोलीस एकट्याला. तुम्ही सगळेजण ये जाता पडतो आणि एकमेकाच्या मध्ये जायचं शिका. व्यसनापासून लवकर लांब जा. आरक्षण मिळतंय हे काय करत नाही, यांच्यापासून फक्त लांब राहा. आपण आपल्या घरात बसल्यावर काही ताण आहे का? तुम्हाला करमत नाही त्यांच्याकडे गेल्याशिवाय? काहीच करू नका, बिंदास घरी राहा. कोणाच्या प्रचाराला जायचं नाही, सभेला जायचं नाही, काय नाही, निवांत बसायचं. आणि टायमाला काय करायचं ते करायचं. आता नाही फिरायचं. आणि त्यांना नाही करमला ना, त्यांचा जीवच तुम्हाला सांगतो सत्य. त्यांचा जीव कळाला आपल्याला कशा द्या. आपला जीव आपल्या लेकरात आणि त्यांचा जीव त्यांच्या सत्यते लेकरात नाही. सतत कार्यक्रम करून टाकायचा पुढे यांचा. सगळे घरी जाऊ द्या, काय फरक नाही पडत. मी तर सगळे गणित जुळतो, मला जुळता यायला लागलेत आता. आणि मग कवर ग बसून मी बी आता मी बी मला गणित जुळायला लागलं. कोणाला जवळ धरायचं, कोणाला पाडायचं, कोणाचं मतदान किती आहे. आणि मला हे शिकले त्यांच्यामुळे, फडणवीस साहेबांमुळे शिकलोय मी. त्याने मला दुसऱ्या नसते आणल्यात, मी याला पड्यात पडत नव्हतं. मग आरक्षणाचा विषय होता, त्याने असं शिकलंय मला. आंतरवालीत माहिती झालं लिंगायत समाजाची जात ही 4 नंबरला आहे मतदानावर. 4 नंबरला ती बी आपल्यात आहेत. मग आता 12 बलुतेदार बी आपल्यात आहेत सगळे. तुम्ही लोडत नाही घेऊ, मला यायला लागलं जुळीत होते हळूहळू. आता मी बरोबर कार्यक्रम दाखवतो यांना. नाही तर मग यांनी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यायचं, मोकळं व्हायचं. आपल्याला राजकारणाचं देणं घेणं नाही. जाहीर सांगतो गडावरून, राजकारण माझा मार्ग नाही. फुल तयारी करायला लागत.
आपल्या आता या कार्यक्रमाच्या. आता 6 महिने आपण बांधणी करू. देण दिलं तर ठीक, दिलं तर मग हिसकडलं बरं का गणित. हा ते बी सांगतो, दिलं तर हिसकडलं, नाही दिलं तर तयार राहा. कुणी एक द्यायचा दगड असा ना काय होत तुम्हाला, काय करायचं मीच पाहिजे, काय पाहिजे तू, तसलं नाही. आपण एक दिला ना सगळ्यात तुटून पडायचं. सगळ्या जाती धर्माला तेच सांगणार आहे मी त्या टायमाला. तुमचा उभा केला तरी आम्ही मराठ्याचा आहे म्हणूनच काम करणार, आणि आमचा उभा केला तरी तुम्ही तुमच्या जातीचा आहे म्हणूनच काम करायचं. आणि 100% यावेळेस मतदान करा बरं का मराठी, कुणाला करा म्हणलो नाही मी. माता मावल्यासह सगळे बाहेर पडा, 100% मतदान झालं पाहिजे. ही देशातली पहिली घटना पाहिजे, मराठी 100% मतदान केलं. बटनच खाली गेलं पाहिजे, वरच नाही आलं पाहिजे. इतका खपा खप दाबा त्याला. आता उमेदवार पाहिजे होते असे झोडे असते मी, आता ते होतो मी सगळा बटनच सापडून ते नसतं यांना कुठशी घेत. आणि असे पळाले असते मी बघितला नाचेष्टील होतो मी आता. म्हणलं आता आपण उमेदवार कॅन्सल केले, उली तिली घेत महाराज बाबा गाड्यावर आग्या मोळ पड्यासारखंच पडायचं लावणार तरी. कारण मी मुलगा म्हणून काम करतो, लोक माझ्यावर प्रेम नाही कमी होऊन देत कसलं. तुम्हाला खरं सांगतो मी, मला हे म्हणले नानाही म्हणले 2-4 बाऱ्या, दादाही म्हणले, मग पोरग 5 दिवस झाला ऍडमिट सिरियस, तरी नाही गेलोय संभाजीनगर. कारण मला तुमच्या पुढं काही सुचतच नाही, तुम्हाला माया कमी केलेली नाही, मी नाही हटत, तुम्ही काळजीच करू नका. पण ते आता उमेदवार पाहिजे होते आपले, तुम्हाला सांगतो असं यंत्र जोडील होतं मे बी डेंजर, पण तयारी नव्हती आपल्याकडे तेवढी. कारण ह्या अचानक घोषणा झाली होती, आणि ही निवडणूक समुद्रासारखी खूप मोठी, ती आपल्या टप्प्यात राहते. गावं माहिती आहेत आपल्या, कोणाचं पाहुणा कोणाचं आहे, कोणाला संध्याकाळी काय लागत आहे सगळं माहिती. त्याच्यामुळे मग ते संध्याकाळी काय म्हणजे तापत हे लगेच वेगळा अर्थ काढते. म्हणजे आपल्याला सगळं माहित असतं, कोणता माणूस संध्याकाळी घरी येतो बा ड्युटीहून, असं म्हणायचं होतं मला. ते सगळं आपल्याला आपले माहिती आहे. आपण बरोबर राईट कार्यक्रम टाकून, गाव आपलं आहे, इतर जाती धर्माचे लोक आपले, त्यांचाही उमेदवार द्यायचे, आपले द्यायचे नाही. तुम्ही म्हणता सगळेच आपले द्या. तुम्हाला आज खरं सांगतो मी, 92 मतदारसंघावर प्युअर मराठ्यांचं वर्चस्व, प्युअर मराठ्यांचं 92 मतदारसंघ असे, ते सगळे जरी एकीकडे झाले तरी नुसत्या मराठ्यांच्या मतदानावर आमदार होऊ शकते, नुसत्या मराठ्याचे. आणि सगळ्या जाती धर्माचे एकत्र आले तरी 160 आपलेच. हा, आणि मग बाकीचे त्यांचे जे राहतात तर मग त्यांनी कसे वाढलेले राहिलेले, अरे बोला ना, कसे वाढलेले राहिलेले, मग आपल्याकडे येत त्या टायमाला ते आपण अशी का लावू. जमत नाही का तुम्हाला, जमत ना आम्हाला पागालाच काढता का तुम्ही. हा, गोरगरिबाचे पोरं जेलला टाकायला लागलात. तुमच्या लेकरात नाही का तुम्हाला ते लेकर दिसत. हा बघ, आपल्याला पर्याय नाही देणारा बनण्याशिवाय. आता मूळ विषय आतापासून तयारीला लागा, ते पुढे हिसकडू नाही तिकडे काय होऊ. आरक्षण मिळालं तर राजकारण माझा मार्ग नाही, मी ते बंद करून टाकेन. हे शब्दही घडवणच माझा. आता आपली याच गडावर घ्यायचंय, तयारीला लागायचं. आता तारखेचा प्रॉब्लेम 7 जून. 8 तर मी पण म्हणलो होतो, पण तरी मी विचारतोय तुम्हाला. नाही 9ला काय होईल, 8ला बाहेर पुणे मुंबई हे सगळा उद्योग असणारा, नोकरदार असणारा, नागपूरचा असणारा नोकरदार वर्ग, मोठ्याल्या सिटीतला सांगतोय, नागपूरमध्ये त्यांची म्हणून नाही, तसलं नसतं माझ्या डोक्यात काही. मोठमोठाले जे सीट आहेत ना, ते शिक्षक वर्गाला जर 8 तारखेला आले तरी जरी ट्रॉफिक दुसऱ्या दिवशी निघली तरी रविवारी बाहेर पडून सोमवारच्या कामाला जातील ते. कारण ऍडमिशनची प्रोसेस सुरू होती त्या टायमाला, ऍडमिशनची प्रोसेस सुरू असते त्या टायमाला. त्याच्यामुळं 8 जर ठेवली, 8 जून, तर आपल्यालाही फक्त 2च महिने. हे लहान कार्यक्रम नाहीये. तुम्हाला बोलता बोलता माहित सुद्धा नाही होणार, तुम्हाला उद्यापासून तयारी लागा लागत, तेव्हा ही सगळी तयारी होणार. आपले 8 जून फायनल करायची का, एक माताने सांगा आता वर करू, असं अर्धवट सांगू नका. 8 जून 6 करोड मराठ्यांची सभा, श्रीक्षेत्र नारायणगड, तालुका जिल्हा बीड. आता गावागावात फिरायच्या टीम तयार करा. गावागावात फिरणाऱ्या एक 20 जणांची टीम करा. निवार 20 जणांची टीम घ्या. त्यांनी गडाकडे यायचं नाही, त्यांनी गाव ना गाव बीड जिल्ह्यातला पिंजून काढायचा. बाकीचं मी बघतो, पुरा राज्यातला मराठा येतो. बाहेरही जा निमंत्रण द्यायला, पण बीड जिल्ह्यातलं गाव ना गाव पिंजून काढा उद्यापासून. 20 जणांची टीम ही फक्त पाण्यासाठी तयार करा. आमच्याकडे 200-300 टँकर आहे, बाकीच्या राज्यातले पण आपण बोलून घेऊ.
आपल्याला कमीत कमी 1000 पेक्षा जास्त टँकर लागणार, 5000 लिटर पाण्यात. आपल्याला गडाच्या पायथ्याला म्हणजे बाजूनं पूर्ण बाजूनं कमीत कमी 30,000 झेंडे लागणार. ते झेंडे उद्या शिवायला टाका किंवा विकत घ्यायचं बघा. ही भिंत घातल्यासारखीच असेल, चारही बाजूनं भव्य ध्वज दिसले पाहिजे गडावर. इथल्या डॉक्टर जे येतील त्यांना सगळ्या टीम दाखल लिहून घेतात का नुसतं ऐका आता? कारण हे लगेच सांगतोय तुम्हाला निवेदन, माझ्या मग रोज दौरे येतात. त्यात तुमची भर घाला, मी सांगितलं तेवढंच नको, त्यात तुमची पण भर घाला. कारण तुमचं हे ज्ञानाप्रमाणे काय चालू द्या. काही टीमा त्याच्यासाठी, काही आपल्याला चटाई टाकण्याऐवजी ग्रीन आणू आपण, मॅट ती पूर्ण आपल्यालाच विकत घेऊन टाकावं लागणार सगळी. इथं पुरा मंडप पाहिजे. इथं पहिलाच आठवडा आहे ना, मग 8 म्हणजे मला कळत तसं, मला माहित तुमचा काय प्रश्न आहे, मला कळत तसं 7 जूनला पोहोचत नाही पाड. पाडा तर लय चांगला झाला, चिखलात घेऊ आपण, नशिबान समजू, त्याला काय अडचण नाही. नाही वादळ काय करता आपल्याला लोणी आणला उलट ऊन बघा. हे बघा, याचा अर्थ असा आहे की तयारी केली. तयारी सोपी नाही. तुमचं म्हणणं असेल तर आपण आता मे मध्ये सुद्धा घेऊ, पण लई उन्हाचा त्रास, तयारीचा त्रास, लय त्रास आहे आपल्याला. काय मराठी जिंकायचं, आपलं स्वप्न काय आहे? या पृथ्वी तलावर अशी सभा पुन्हा झाली नसल, हे स्वप्न आहे आपलं. जगातले सगळे राष्ट्राध्यक्ष जरी एकत्र आले तरी सभेचा रेकॉर्ड मोडला नाही पाहिजे. मराठ्यांचा रेकॉर्ड मोडणं सोपं समजायचं नाही. मी रातपाट एक करायला नाही, माझ्या गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. त्यामुळे मराठी सुद्धा गावागावात बैठका सुरू करा तुम्ही. इथं मी राज्यात करतो, महाराष्ट्रातले सुरू करते. तुम्हाला सगळे मॅटात राहायला लागेल आणि इथून झाडापर्यंत जितका बसत. वेळ पडली तर आपल्याला त्याच्यावरती व्यासपीठ द्यावं लागणार आहे. गडाच्या त्या भिंतीवरती ना विलास होऊ शकतो वेळेवर. 2 ऑप्शन ठेवू आपण. वरही व्यासपीठ टाकून ठेवू मोठं 500 बाय 500चं, आणि इथं पण टाकून ठेवू, पलीकडून पण टाकून ठेवू. चारही बाजूला फिरायचं असेल तर गडावूनच फिरता येईल लोकांसाठी. एका बाजूला राहिले तर एकच बाजू दिसत. ही सावली करायची फक्त आपल्याला, कारण लोक अगोदरच 3 दिवस मुक्कामाला येते. त्यामुळे गड आधीच फुल होईल. गडावर जवळपास माझ्या मताने 1600-1700 एकर जमीन असेल. ही अगोदरच्याच रात्री लॉक होऊ शकते. खालचा पायथा सुद्धा काम आली. शक्यतो आपल्याला इथून साक्षाळ पिंपरी पर्यंत, इथून केतुऱ्यापर्यंत लाईट तर देणं आहे, पण माईक आणि एलईडी सुद्धा लावावं लागणार आहे. कारण 2000 पेक्षा जास्त टीव्या लागणार आहेत आपल्याला, जास्त त्याच्यापेक्षा. कारण एका दिवशी तिथपर्यंत आवाज जाईल. इकडे सुद्धा तुम्हाला हवेपर्यंत जर हे लॉक झाला, त्या हवेला सुद्धा तिथंच तिकडे व्यवस्था करणं आहे सगळी स्पीकरची. आणि ते कसं जोडायचं ते तुम्हाला इथं जोडावं लागणार आहे. इथं 2 टावर त्या नेटसाठी उभा करायला लागणार आहेत आपल्याला. ते सांगतो मी सुद्धा, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. सगळ्यांना ते ताकदीनं प्रयत्न करावा लागणार आहे. इथं जे अंतरवालीतला अनुभव सगळा वापरावा लागणार टोटल. कारण मराठ्यांनी आत्ताच सांगतो तुम्हाला, गाड्या लावून ठेवल्या ना हिंगोली जिल्ह्यात. नाव घेऊन सांगतो तुम्हाला, आत्ताच गाड्या लावून ठेवल्या. तारीख डिक्लेअर नव्हती तरी 436 गाड्या त्यांनी लावून ठेवल्यात बाहेरच्या, त्यांच्या घरच्या सोडून, त्यांच्या मोटरसायकल सोडून. आणि मी त्यांना विचारलं तुम्ही ही इशारा दिली आणि तारीख नाही काही नाही. ते म्हणजे जावा ठरण तवा, जिकडं ठिकाण असेल तिकडे निघू. नारायणगडावर ठेवण्याचं कारण सांगतो महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला. इथं पाण्याची सगळी व्यवस्था आहे. इथं मोठमोठ्या यात्रा होत्या, त्यामुळे इथं पाईपलाईन सुद्धा आथरल्या जातात. नळ जाग्यावर केले जाते. इथं तेवढे जागा पार्किंगसाठी इथं हवेजवळ ठेवण्याचं बीड जिल्ह्यात कारण एवढंच. इथं जागा भरपूर आहे, सुविधा सगळ्या. आसपासचा जेवढा एरिया आहे 2 ते 3 हजार हेक्टर जमीन जी आहे ही बागायती नाहीये. त्यामुळे पार्किंगला कुठंच अडचण येणार नाही. या गडाला 4 रस्ते असल्यामुळं गाड्या काढायला आणि मध्ये टाकायला अडचण नाहीये. आणि ओपन पेशी अशी जागा राज्यात कुठं नाहीये. आम्ही बघून आलो म्हणून हा स्पॉट निवडलाय. याचं दुसरं कारण मेन असं आहे, या ठिकाणाहून
महाराष्ट्रातले सगळे जिल्हे 400 ते 450च्या आत येते. सगळे जिल्हे. फक्त सिंधुदुर्ग 625 येतो. नसता मुंबईसह सगळे तुम्ही नागपूर पासून, अमरावती पासून, लातूर, सोलापूर, कोल्हापूर हे सगळे, अहमदनगर, पुणे, नाशिक, मुंबई, पालघर जेवढे जिल्हे तिकडचे, जळगाव, धुळे, मालेगाव हे सगळेचे सगळे जिल्हे 450 ते 400च्या आत भरते. मेन मध्यभागी स्पॉट व्हायला लागला सगळ्या. जर आपण एका कोपऱ्यात ठेवलं, सोलापूर किंवा पुणे किंवा अमरावती इकडच्या बाजूला कुठं, तर जाणाराला 700-800 किलोमीटर होतं. ते जास्तीत जास्त 700 किलोमीटर जाऊन येतोय. एका बाजूला जाण्यापेक्षा त्याचं दोन्ही रनिंग तेवढ्यात व्हायला लागलं. आणि 400 किलोमीटर येणं सहज गोष्ट आहे प्रत्येक जिल्ह्याला. आणि त्याला जिल्हा बाहेर काढायला सुद्धा सोपं आहे. याच गडावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आजच आव्हान. 8 जून 2024 तारीख आपली ठरली. 6 करोड मराठ्यांची. ठिकाण नारायणगड. आजपासून महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं, माता मावल्यासह सगळ्या मराठ्यांच्या जनतेनं या नारायणगडावर 8 जूनला यायचे. लेकरा बाळासह सगळी व्यवस्था केली जाणार आहे. आता यावेळेस कोणाला पाण्याचा, जेवणाचा कसला त्रास होणार नाही, आरोग्याचा सुद्धा नाही. रात्री जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला सूर्य उगल्यासारखा इथं दिसेल. इतकी लाइटिंग मोठ्या प्रमाणात दिली जाणार आहे. 10,000 पेक्षा जास्त फोकस आपल्याला द्यावा लागणार आहे. इतकी मोठी यंत्रणा ही जगाच्या पाठीवर पहिल्यांदा बीडमध्ये उभा राहणार आहे. आणि बीड जिल्ह्यासाठी सांगतो, महाराष्ट्रातला मराठा समाजाची सेवा करायची तुम्हाला संधी आहे. याच्यात राजकारण आणि मानपान आणू नका. मला विचारलं नाही, मला बोललेलं नाही, अजिबात आणू नका. एखाद्याने जर शिवी दिली, कार्यक्रम संपेपर्यंत तुम्हाला खावी लागणार, उत्तर देता येणार नाही. तुम्ही कधी अपमान पचला नसेल, पण तुम्हाला या वेळेस जातीसाठी पचावं लागणार. तुम्हाला नाही विचारलं तरी तसंच या. विश्वासात घेतलं नाही घेतलं तरी या. वाद त्या काळात होता कामा नये कसलाच. नारायणगडावर जेवढी टीम राहणार आहे, जवळपास 3 ते 4 हजार नुसते निवेदन करते राहणार आहेत. फक्त निवेदन करते. 1 लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक आपल्याला लागणार आहे. 1 लाखापेक्षा जास्त. त्यामुळे इथली जी टीम आहे सगळे काम करणारी. कोणी आयोजक नाही, कोणी नियोजक नाही, मी बी नाही. आपण सगळे मराठा सेवक, सगळेचे सगळे. कोणाला इथून हलता येणार नाही, त्यांना कोणालाच वाद घालता येणार. माझ्या मतानं आपल्याला लागणारा काय निधी असेल ते आपल्या गोरगरीब आपल्याच मराठ्यांकडून घ्यायचा. कोणाकडून 1 रुपयाला हात लावायचा नाही कोणाचा. मात्र या कार्यक्रमाचं निवेदन मी सुद्धा हातात ठेवणार आहे, कारण हे राज्याचं आहे. 1 ना 1 रुपयाचा हिशोब द्यावा लागणार आहे. इथंच नारायणगडाच्या 1ही रुपयाला हात लावायचा नाही. 1 सुद्धा. आपल्या गडाचे, पवित्र गडाचे मान खाली होईल असं 1ही पाऊल कोणी उचलायचं कोणीच. कारण एवढा मोठा सोहळा इथं होतोय की राज्यातल्या मराठ्यांची त्या आनंदाची गोष्ट आहे. मराठी मला सांगत होती, तुम्ही कोणत्या कोपऱ्यात 6 करोडला जरी 1 मराठा काय पडला ना आम्हाला बोला म्हणत होते. फक्त ठिकाण लवकर सांगा, आम्हाला तयारी करायची. आता आपण ठिकाण सांगितली. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं आजपासून तयारीला लागा. गाड्या आतापासून बुक करून ठेवायला लागणार. आपण आपल्या शिक्षक लोकांनी सुद्धा रजा ठेवा. व्यावसायिकांनी त्या दिवशी मराठ्यांच्या बंद ठेवा मनानं. सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचे. आणि सगळ्यात महत्वाचं 8 जून ही तारीख कोणीही लग्नाची काढू नका. कोणताच कार्यक्रम सुद्धा ठेवू नका. कारण तुम्ही जर तारीख काढली तर नवरदेव नवरीची गाडी मध्येच गुतू शकते. तर मध्ये सामधाम करावं लागत. तुम्हाला खरं ते सांगतो, गाडी तिकडं जायचं नाही, नवरी इकडं नवरदेव तिकडं. सगळा मेळ पांगून जाईल. वारडा घरी, अर्धा वारडा सभेत. सगळा खेळ पांगा तुमचा. डिझेल भेटणार नाही. आणि सरकार डिझेल बंद करण्याची शक्यता आहे. आधीच 8 दिवस भरून ठेवा. टिपाणात आणून ठेवलंय झालं तर तुमचं ते गाडीचं उडालं तर दुसरं टाकून ठेवायला मोकळे. त्यांनी इथून मागा जे डाव केले ते आता सावध व्हा. ते डिझेल भाव वाढू शकते. त्या टायमाला आपल्या मराठ्याचे पेट्रोल पंप असले भरून का फुल.
हा स्वस्त आहे तवरच. आणि आम्हाला महागाई निघू नका, आमजवळ आधीच काही नाही. हा परत मला देताना गाडी बी डिझेल टाकून देत जा. माझ्याजवळ आठवणा बी नाही राव, खरंच सांगतो राव. मी बेजारी मी गाडीवाल्याला आधीच सांगतो डिझेल भरून दे, मोकळी गाडी पाठवू नको माझ्याजवळ काही नाही. माझं जर पाकिट चोराने आणलं त्याला 2 दिवस भाकर खात नाही चोर. त्याला वाटतं भंगार गिरायला सगळ्या दुनियाचे आठवणा सुद्धा त्याचे पाकिट सापडू नाही का? कारण मी काय कमीणार नाही, माझी संपत्ती तुम्ही आहे. मला या गोरगरिबांचे लेकरं मोठे करायचा, पण करी लावायचा वाद पुरा कार्यक्रम संपुष्ट होऊ देऊ नका. निवेदन आता जर काही कमी सांगण्यात आलं असलं तर आणखीन जास्त करतो. कारण सुद्धा तसंच आपल्या हजारो पोरावरती केस झाले, ते वाया नाही जाऊ द्यायचे. आपल्या हजारो पोरांचे ऍक्सिडेंट झाले, वाया नाही जाऊ द्यायचं. 300-400 पोरांनी आपल्या आत्महत्या केल्या, ते बलिदान वाया नाही जाऊ द्यायचं. मायबाप आपला करोडो समाज रस्त्यावर, याची जाणीव तुम्हाला मला ठेवायची. सरकारने नाही ठेवली. मला माहिती आहे तुमच्या पायाला मुंग्या आल्या, तुम्ही इकडून हालातात, माया बी आल्या. मला तर उभा राहता येत नाही. तुम्हाला सांगतो मी कंबर धरून चलतो, शपथ एवढे हाल येत नाही. मी नाही हटणार. मरण तर तुमच्यात, जगन तर तुमच्यात, पण आरक्षणच येईल. हे शब्द आहे आपला. तुम्हाला यांना काय करायचं तर करू द्या. यांना एवढी संधी आता. मुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब, तुम्हाला माझ्या 6 करोड मराठा समाजाच्या वतीने नारायणगडावरून शेवटची विनंती आहे. मराठा आणि कुणबी एकच असलेला कायदा पारित करून अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची द्या, आणि सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. तुम्ही जर हे आचारसंहिता संपल्याबरोबर दिलं नाही तर पुढचा मात्र आमचा प्रोग्राम मग सुरू होणार. एकाही मराठ्यांनी कोणाचं ऐकायचं नाही. आपण आपल्या आता कामात राहा. प्रत्येकानं पाहुण्याला उद्यापासून फोन लावताना एकच लावायचा, सभेची तयारी 8 जूनची करा. आपल्या मराठ्यांच्या जेवढ्या गाड्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या, उद्या सकाळी त्याच्यावर पोस्टर पडले पाहिजे. सभेचा मागून पुढून काढतो चौकून. आता कोण काढ नाही म्हणत, काय काढ म्हणत समज त्याचं, त्याच्यावर चिन्ह आहे का? कांदा काही तांबटू काही कोणाचे काढ म्हणत काय समज? आमचं सामाजिक. मोटरसायकलवर सुद्धा उद्या पोस्टर दण दिसले पाहिजे. आपल्या गावात जेवढ्या मोटरसायकल आपल्या गावकऱ्याने छापून आणायची. नाव उद्या सांगतो ना, नाव टणके द्यावा लागेल. हा ना, महासभेपेक्षा महासभा होईना ते, ही कोणालाच मोजता येणार. सगळे वर रेकॉर्ड तोडणारे असणारे. आणि मी गप्पा मारत नाही. मी ज्यावेळेस बोलतो ना त्या टायमाला कसरत भीती एवढी करतो. मेहनतीच्या जीवावर बोलतो. फक्त बीड करून एकच साथ पाहिजे मला. तुम्ही फक्त मानपान कुणीच आणायचं नाही, वाद करायचा नाही. झेंडा ठोकलाच म्हणून समजायचा विश्वावर आपण. फक्त जात आणि पोरं डोक्यात ठेवा. राजकारण होत राहील, जात राहील हो. ते कधी होईल जाईल त्याचं काय एवढं. याची सत्ता येते, त्याची पडत येते, त्याची येते, हे होत जाईल. जातीचं आणि जातीचे लेकरं मोठं करायचं काम करायचं. प्रत्येकाने फोनवर एकच बोलायचं. आता 8 जूनची तयारी करा, गाड्या लावून ठेवा. मी परराज्यात सुद्धा फिरणार आहे. मी आता कर्नाटक बिदर मध्ये मराठ्यांची सभा घेतो. त्यांनाही सांगणार आहे. तिकडचे मराठी आपल्या पुढे ते म्हणले आम्ही ते आणेवाले आंदो म्हणलेले मोठ्या गाड्या लाईन फटाफट हे आणेवाले म्हणले. म्हणलं तो फटाफट आहो, मैं भी फटाफट आतो. आता कपा कप बोलण्यावाला ते म्हणले आमचा आरक्षणाचा देखा. म्हणलं तो देखा महा देखता वंदेत म्हणलं आता जेवण देऊ. तू मै मराठा त्याला मराठा आणि मेरा मराठा दोघांचा आरक्षणाचा सारखाच लापडा व्हायवाला आहे. वंदे म्हणलं आता जेवण. ते म्हणलं वंद्या मग वंदे म्हणलं मग मी काय करू आता. ते म्हणले हिंदीत बोल. म्हणलं जसं होईल तसं आपण. ते म्हणले हा जसं येईल तसं बोला. काही मराठी कळती म्हणलं मला, काही मराठीत काही हिंदीत. ते म्हणले दोन्हीचा मेळ जसा पांगण तसं बोला. म्हणलं हिंदीचाच पांगण फक्त. ते म्हणले घेईन कळून ते काही असे आणा काही तसे आणा. म्हणलं मग जुळतं, नाही तर मग मराठीत बोलतो. आता हरियाणावाले सुद्धा येऊन बसले बघा. मी मीडियाच्या समोर कधीच खोटं बोलत नाही. त्यांना सुद्धा माझा अनुभव. आता हरियाणावाले आलेत, राजस्थानवाले आले, मध्य प्रदेशवाले. ते म्हणजे आपण सगळे एक आरक्षणासाठी, आम्हाला काही नाही. म्हणलं तुमची हिंदी आहे ना,
मला एक 15 दिवस येईल द्या, मी मग शिकून घेतो. जशी येईल तशी शिकन, मला मेळ लागत नाही. कारण ते आता शेतकरी संघटनेचं एक शिष्टमंडळ मुंबईला आलं होतं. त्याने फडा इंदी हाणली, मला काहीच कळलं नाही. आपलं काय ते फक्त म्हणायचं, काय म्हणायचं का भिस्कटी आरक्षण आहे काहीतरी असं म्हणायचं. मला तिथं 8%च कळत नाही. भिस्कटी म्हणलेलं कळानाच काय म्हणता ती मेळ लागा म्हणलं, मला काहीच कळत नाही राव. ते तिकडे बघायला लागलं. म्हणजे सगळं थोडं मी शिकून घेतो आता, लई टेन्शन नाही. मग उत्तर द्यावं लागणार आहेत मला आता. इतक्या लांबच्या मराठी आरक्षणासाठी हे करायला तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त शब्द आहे माझा नारायणराव. सगळ्यात जास्त हरियाणातल्या मराठी या उसळणार आहे तिथे. सगळ्यात जास्त 13 लाख मराठी आहेत तिथे. 13 लाख. सगळ्यात जास्त रेल्वे बुक करून येणार आहे तिकडे. हे देशातलेच असणार आहेत, पण 6 करोड नुसते राज्यातले राहणार आहेत. म्हणून आपल्याला आपल्यावर एकामेकाच्या अंगावर पडण्यापेक्षा, मला माहिती उशीर झालाय, होऊ द्या. आजच दिवस झाल्यावर परफेक्ट होणार आहे. कारण उद्याच्याला तुम्हाला मायबाप समाजाची सेवा करायची राज्यातल्या. हे सोपं नाही. अरे कवर देतो मी, चिठ्ठ्याला देतो बाबा. जाऊन ते बरोबर नीट करते निवडणुकीत काय घोषणा काय नको. चिठ्ठ्या चाठ्या देऊ. चिठ्ठ्यामध्ये मी व्यासपीठात खाल्लं. माझी चिठ्ठी बघितली फेवर इकून एक निघाली. गोटाला चिटकून बसली ती बी. ते बघून आपण सगळे याच्यात ठरवू. आपण कशात 8 तारखेच्या येतात है ना. दसरा मेळाव्याची घोषणा त्यावेळेस करू आपण. काय ते सगळ्याचे विचारांना करू आपण. ते थोडा वेगळा विषय वेगळा. हा, आणि एक महत्वाचा विषय राहिला. मी प्रखर बोलणाऱ्या, हो, मी समाजावरचा अन्याय इथं बोलणार. बोलण्याला बंधनं नको. हा, मग ते सुई लागत नाही. ते सगळं अर्धवट. त्यामुळे जे असेल त्या मागण्या आणि ते प्रखर राहणार. आपल्याला खूप सेवा करायची संधी आहे आपल्या समाजाची. कोणी पण म्हणलं पाहिजे, बीड सारखी उठाव बी आम्ही आतापर्यंत बघितलेला नाही आणि सेवा पण बघितलेली नाही. बीड सारखी सेवा आतापर्यंत आम्ही बघितली नाही. आणि उठाव कशाला म्हणते, बीडच दाखवत असतो. बीड सारखा पुढे बघितलेला नाही. आता सेवा सुद्धा आपल्यासारखी कधीच नाही. वाद नाही, भांडण नाही, शिवे नाही, काय नाही, काय एकदम सायलेंट. मान देऊ न देऊ सगळ्यांनी माझ्या सहित नौकर म्हणून काम करायचं. माझ्या सहित जातीचा नौकर म्हणून काम करायचं. इतकं तुम्ही म्हणा. उद्या सकाळपासून काम सुरू आहे. कारण प्रचंड मोठी तयारी. जे मध्ये काही अडचणी असतात ते एकमेकात सांगत सुरू. आताच लगेच निवेदन पण देऊन घ्या परवानगीचं. परवानगी देतील ते फडणवीस साहेब जर म्हणले नका देऊ तर नाही द्यायची. परवानगी मिळाली तरी कार्यक्रम होणार, नाही मिळाली तरी होणार. ते तिथं माघार फेगार काय. आपल्या गाड्याची सगळी व्यवस्था करा. परत बोलताना एक राहिलं, जी बांध आहे ना, बांध म्हणजे हे रान ते रान. हे रान इकडे बघा, ते 9चा टाइम होत आला. ते देतच वाडा म्हणतो ना मी, बर का. बांध आहेत ना, या रानात जर आपण पार्किंग लावली तर मागचा सुद्धा बांध फोडा. रोडचे सगळे बांध फोडून घ्या. म्हणजे गाडी स्पष्ट 2 गेल्या पाहिजे ना, आली पण पाहिजे. जास्त नाही, मागच्या कडीपर्यंत गाड्या गेल्या पाहिजे, मागच्या रानापर्यंत. म्हणजे आपले रान बिनधास्त आपण फोडा. पाऊस पडायच्या अगोदर परत बांध लावून सुद्धा घेऊ. हे 4ही रस्त्यावरची जे रोडला सरपण ठुले, गोटे गाठे ठुले, ते सगळे जेसीबी साफ करा. उद्यापासून सुरू करा. आपल्या सगळ्या जेसीबी बोलू घ्या. 4ही रस्ते डबल टेबल गाडी बसली पाहिजे. हे मध्ये रस्ते विनाकारण गुंतलेत, इकडचे गुंतलेत, इकडचे गुंतलेत, हे सगळे प्लेन करा. शेजारचे आपले 100 गाव एकत्र करा. शेजारचे गडाचे इथं ज्या दिवशी सभा आहे ना, त्या दिवशी एकही जेवणाची गाडी वर येणार नाही. इतकी गर्दी राहणार आहे. रात्रीच सगळा माधुगिरी ट्रॅक्टर भरून भाकऱ्यावर आणून ठेवा. रात्रीच मी बोलतो एसपी. मुलीला त्रास द्यायचा काय संबंध आहे? काय केलं त्यांनी? सभेला आलत्या म्हणून रोज होय. मग सभेचं काय नाही ना. आपण कुठं मी एसपींना बोलतो, बीडच्या मराठ्यांच्या मुलीला परळीच्या सभेनंतर त्रास व्हायला लागला. धनंजय मुंडे साहेब पालक होतो तुमच्याकडे, लक्ष घाला. नसता मला परळी द्यावा लागला. मी अन्याय नाही सहन करू शकत. तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो.
दुसऱ्याच्या मुली स्वतःच्या मुली बघा, विनाकारण वाद अंगावर घेऊ नका. कारण इथं कुठंच गावखेड्यात ओबीसी आणि मराठा वाद नाही, भाऊ भाऊ म्हणून वागते. असं जर मराठ्यांच्या मुलीला लेकराला जर परत धनंजय मुंडे साहेब त्रास व्हायला लागला ना, पालकमंत्री तुम्ही आहेत, मी परळीत येईन. मी मग सुट्टी देणार नाही. कारण तुमच्या मुली तशा दुसऱ्यांच्या आहे बघा. कारण आम्ही सुद्धा तुमच्या समाजाच्या मुलीला मुलीच मानतो आणि त्याच्यात माय बापच बघतो. हो, विनाकारण पांगून देऊ नका. खेळ सोयीचं चाललेलं आहे. आम्ही तुम्हाला विरोधक मानलेला नाही. तुम्ही विरोध केला की आम्ही विरोध करतो. हे प्रकार घडून देऊ नका उद्यापासून. कारण ते एसपी सुद्धा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करतोय. नाविला जाणं पुन्हा आम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना पुन्हा एसपी ऑफिसवर यावं लागेल. मग इशारा सभेसाठी विनाकारण तुम्ही बंद करा. आम्ही शांत आहेत, आम्हाला शांत राहू द्या. गृहमंत्री साहेब, फडणवीस साहेब, हे प्रकारात थांबवा. कोणाच्याही लेकी बाळीला त्रास होता कामा नाही. आम्हाला शांत राज्य राहावं वाटत नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर मग नाविलाज होईल बरं आमचा. मग जर आम्ही एखाद्या हातात घेतला ना, तुकडा पाडूस तर मागे नाही सरकणार. म्हणजे मला माझी जात महत्वाची, माझ्या जातीचे लेकरं महत्वाचे. त्यांच्यावरती होणारा अन्याय मी नाही सहन करू शकत. ना ही शेवटची संधी आहे तुम्हाला. तुम्ही हे बीड जिल्ह्यातलं आणि राज्यातलं चाललेलं खोट्या केसेसचं थांबवा. आणि बीड जिल्ह्यातलं काय त्या परळीत चाललंय ना, पालकत्व तुमच्याकडे म्हणून धनंजय मुंडे साहेब ते तातडीने ते एसपीला सांगून ते थांबवा. नसतं जर याच्यानंतर तक्रार आली तर पुरे मराठे परळीत घुसणार. मग आम्ही सुद्धा आपण फालतू धमकी फिमकी देत नसतो. हो, एकदा जर बोललो तर मग ते करीत असतो. कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलेला नाही. मराठीने तुम्हाला जर विरोधक मानलं असतं तर तुमच्या चुलत्यांपासून आतापर्यंत मराठ्यांनी बहुमतानं तुम्हाला कधीच निवडून दिलेलं नसतं. हो, आम्ही कधीच जातीवादी नाहीये. पण आमच्या लेकी बाळी जर त्रास होणार असला तर पुरे बीड जिल्ह्यातले मराठे परळीत घुसतील, मध्ये घुसतील. सगळ्यात पुढे मी. हो, मी नाही सहन करू शकत. आम्ही तुमच्या लेकी बाळी सारख्या दुसऱ्याच्या लेकी बाळीत बघा. मुलीला बीड जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रात कुठंच मराठ्यांच्या मुलीला त्रास होता कामा नये. आणि जर महाराष्ट्रातल्या मुलीला त्रास झाला, त्या मुलीला आजच आव्हान करून सांगतोय नारायणगडावर, कोणत्या जाती धर्माचा असो, मग त्या मराठ्याचं जरी असलं तरी चालत. जर तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला कळवा, माझ्या कानापर्यंत येऊ द्या. मी स्वतः तिथे येऊन त्याला नीट करतो, सोडत नाही त्याला. एकाही राज्यातल्या मुलीला त्रास होता कामा नये. हे कोणते बदले घेता सभेचे तुम्ही? याचे परिणाम वाईट भोगावं लागतील मग तुम्हाला. विनाकारण आणखी बोलत नाहीत, बोलायला लावू नका आम्हाला. मी जर बोलायला लागलो तर मागं सरकत नाही. कारण आतापर्यंत तुमच्या परळी सभा घेऊन सुद्धा तुम्हाला बोललेलं नाही. कारण बळ अंगावर घ्यायची सवय नाही. पण सभेचा डोक्यात राग ठेवून जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला ना, नुसत्या परळीत एकट्या 1,04,000 मराठी तर पुरेचे पुरे तिला घेऊन येईल. मी सुट्टी देणार नाही. मग उगाच खेटू नका. विनाकारण मराठ्यांना खेटाच्या नादी लागू नका. आता सभेच्या तयारीला आजपासून सगळे लागा. एकानेही मागं ओढू नका. आसपासच्या गावाला माधुगिरीचं सांगा. कारण 3-4 दिवस आधीच भाकरी लागणार आहेत. नंतर 2 दिवस जेवढे पंक्चरवाले आहेत ते सगळे रस्त्यानं लागणार आहेत गाड्यासाठी. बीड जिल्ह्यातले जेवढे मंगल कार्यालय जिल्ह्यातले सगळे ओपन ठेवा. 7, 8 आणि 9 3 दिवस तिथं जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था करून ठेवा. बीड जिल्ह्यात आहेत तेवढे. रस्त्यानं ज्याचे ज्याचे शेत आहेत, ज्यांना शक्य आहे त्यांनी मंडप सुद्धा टाकून ठेवा. शक्य आहे त्यांनी, म्हणजे दिवसा किंवा रात्री त्याला झोपायची वेळ आली त्याला आराम करता येईल त्या ठिकाणी. इतकं बारकाईने लक्ष ठेवा. पाणी कुठंच कमी पडता कामा नये. वेळ पडलेला तर गोदावरीतून नुसते टँकर इकडे पाण्याला आणायला ठेवा. तसं बोलणं सुद्धा झालंय माझं. मी काल जालना सुद्धा डॉक्टरांची बैठक घेतली. मी सगळीकडे जातोय, ते डॉक्टरांना सांगतो. लोक असतील त्यांना सांगतोय. कोणाकडे अँब्युलन्स आहेत ते सांगतोय. अँब्युलन्स सुद्धा आपल्याला किमान 500 ते 600 अँब्युलन्स पाहिजे. तिथं जाग्यावर वाढतील तितक्या वाढू. आपल्याला खूप संडास बाथरूमची मोठी व्यवस्था करणं. शक्यतो प्रत्येक जाग्यावर जिथं आपण त्या 200 मीटरवर एक टँकर पाण्याचं जेवणाचं आणि डॉक्टरचं ठेवणार आहे, तिथं एक मोठा प्रत्येक गावात एक असा मंडप असतो पट्टेचा. तो मंडप तिथं आडवा मारून द्यायचा 1/2 एकर मध्ये. ते त्यांना बाथरूम साठी लगीला त्याला माता मावल्याला जायला. रोडच्या इकडच्या बाजूनं महिला, इकडच्या बाजूनं पुरुष करा, म्हणजे कोणाला कोणीकडे जातात नाही. आणि लाईटिंग एवढी टाका एका गावाला, त्याच्या शिवापर्यंत लाईट उभा करणं काय मोठी गोष्ट नाही. आणि एक जनरेटर ठेवणं सुद्धा नाही. लाईट जरी गेली तरी तो जनरेटर गावाच्या वतीने ठेवू शकतो.
म्हणजे या सभेचे निवेदन करणाऱ्यावर भार येणार नाही. गावानं हे शिवतील ती शिव आपण आपला सांभाळ सगळ्या व्यवस्थेत. ज्याच्या विहिरीला पाणी येते ना रोडवरती पाणी आणून ठेवा, त्याने टँकर ठेवा, टाक्या ठेवा. आपण बी कार्यक्रमाच्या वतीनं काही टाक्या खरेदी करू मोठ्या, ते नंतर पुढे बघू काय करायचं ते. पण त्या गावागावात आपल्याला ठेवतात आणि त्या भरून ठेवायच्या, म्हणजे आंघोळीची व्यवस्था होईल, प्यायच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था होईल. इकडच्या बाजून सुद्धा आपल्याला खालापूरच्या पलीकडे पर्यंत करा, इकडे राजुरी पर्यंत करा, इकडे नामलगावच्या हवेपर्यंत करा, इकडच्या साक्षात पिंपरीच्या बाजूनं आपल्या काजाळ्यापर्यंत करा, इकडचे फुलसंगीपर्यंत करा. रस्त्याने असणाऱ्या मोटरी सगळ्या चालू करा. सगळ्या जाती धर्माचे लोक सुद्धा मदत करतात बरं का. आंतरवालीच टायमाला खूप मदत केली होती. पण आता जर आपण आधीच सावध राहतो होणार नाही. तिकडे जर सभा ठेवली तर तिकडे फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तिकडं काही फुटत नाही, भोईसापटच होत. इकडे काय भोईसापट होत कामत नाही. ते बोलून देऊ भेस पाडा आमचा एवढं बेकार काम. त्याचं नाही मोड ते म्हणतं म्हटलं मोड. इतकं भयान काम आहे तिकडे. तिकडे मोसंबी आहेत, आंबोर आहेत, ऊस आहेत, नुसत्या चिवट्या चिवट्या भयानक कार्य. आधी काहीच नाही वाटलं, पण नंतर ते वावरावर नुसतं बसत मला मोडे उपयोग करतो आता तुकडा. ते पोरं माझे मरात ताण लागले, पण काही खाऊ देऊस. तेव्हा त्याने आधी ते एका बाबाने एक मुळी आणली गोडीत, धरबाबू टिपरू धरबाबू टिपरू. टिपर गेले कपक्यात संपून ऊसात घुसलं. ते मला मी देत होतो राव. म्हणजे ही रिअल आहे ते. जरा तुम्हाला आता काय सांगू जाईल सगळे इतका भयांतर होतो. त्रासासाठी नाही म्हणत, पण नसणारे सुद्धा वैताग द्यायला लागले. नियत शेवटी तिला लाई किंमत. मग ते आणखीन अडचणी वाढायला लागल्या. आता इकडे सगळं मोकळं पटांग आहे, किधर ब्याम किधर बिघर. टेन्शन नाही, काही नाही, काय नाही, काय नाही. मराठीची एकजूट टाकायचा चान्स. आणि तिकडं पिकामुळं बी नाही माघार घेत आम्ही. खरं ते बी सांगतो, एवढी जागाच नाही. अरे 900 एकर सभेला 3000 ते 3200 एकर नुसतं पार्किंगला. कुठे आहे तिथं मग नाहीच ना. त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. इथं 3000 हेक्टर 3000 एकर नाही, फक्त ताणच नाही राहिला. 1600-1700 एकर तर नुसतं सभेलाच आहे. आपण 900च म्हणतो. दोन्ही बाजूने लोक राहणार, काही अडचण येणार नाही. उद्यापासून सगळे कामाला लागा. फोन लावताना सरळ फोन लावायचा, सभेची तयारी करा. उद्यापासून एकाने म्हणायचं नाही तो काय चाललं. फोन लावला नाही म्हणता तो काय चाललं, तुला काय करत त्याचं काही चालू पण उलटा पालता. ते फोन लावला की मावशा हो तुम्हालाही सांगतो, आता सगळ्या मावशांनी काम करायचं. आपल्या तिकडं माहेराला तिकडं पाहुण्याला जावं फोन लावला, तिकडच्या चुलत्याला काक्याला कोणाला मावशीला त्यांना डायरेक्ट म्हणायचं सभेची तयारी करा. तू जेवली का नाही विचारायचं. नाही आपले फोन लावला का तू जेवला का, रोज बस 15 दिवस तुला काय करायचं रे. सभेचं लोक एवढं ठेवा जातात, जात जातीच्या पोरं मोठे झाले पाहिजे. यासाठी सगळ्यांनी कामाला लागायचं. महिलांनी सुद्धा टीमा तयार करा, महिला सुद्धा फिरायच्या. बोलायचं दुसरा टप्पा घेऊन दुसऱ्या वेळेस घेऊन. बरेचसे राज्यातले काही मंत्र येणार आहेत मोठमोठे आले, ते मंत्र सगळे येणार आहेत जागेचे पाणी करायला. महाराष्ट्रातले बी लोक पाणी येणार आहेत. त्यावेळेस नारळाचा शुभारंभ करू. त्या व्यासपीठाच्या कोणत्या बाजूला आहे काय सध्या जे शिपायला होतं रस्ते ते साफ करायला चालू करा, हे साफ करायला चालू करा. वेळ पुरणार नाही तुम्हाला वाटत वेळ आहे, वेळ पुरणार नाही. उद्या सकाळपासून सगळे कामाला लागा. आणि आपले मोबाईल सगळ्यात महत्वाचा थांबतो मी आता. सगळ्यांना रोज एक कार्यक्रमाची पोस्ट टाकायची फेसबुकला आणि व्हॉट्सअपला. मोबाईल काय आलाय तुम्हाला ते मोबाईल त्यासाठी. आणि काही नाही टाकायचं. कार्यक्रमाचं निवेदन आणि तेच निवडणुकीचं उमेदवाराचे चिन्ह ध्यानात नाही राहिलं पाहिजे. चिन्ह काय होत, नारायणगड चिन्ह होतं म्हणला पाहिजे बोलता बोलता. नारायणगडावर फुल्ल्या आला इतका बधीर झाला. त्याला 400-500 घोड्या पोस्ट टाकायचा रोज आपल्या इकडून. त्याचा मोबाईल नंबर आहे ना आपल्याकडे, त्याच्या व्हॉट्सअपला फेसबुकला ते जॉईन करायचं. काय म्हणते त्याला, त्याला टॅग करायचं. त्याला रोज वाचायला बोलता बोलता त्याचं चिन्ह सांगायचं. ते म्हणला पाहिजे नारायणगडाला फुल्ल्या हाना बरं का. इतकं बधीर करून टाका सध्या.
मी तसाच आहे. मी रातची सुद्धा झोपेत सुद्धा गणपती म्हणतो म्हणतात नाही रे. एक दिवस झोपेतच म्हणलं मी आरक्षण आलं. शेजारचे तिघं उठून बाहेर गेले. ते म्हणलं काय तर जाते तर लाथ आणि नाही येड लागून घ्या येड जातीसाठी. ते म्हणजे येड झालंय झोपेतच म्हणतं आरक्षण आलं म्हणलं असं नाही बरं त्याचं काय सांगता येते. चला सगळ्यांनी कामाला लागा. काही कमी जास्त असेल तर हे सांगितले एवढेच नियम नाहीत. नियम आणखीन येते त्याच्यात बदल होईल दुरुस्त होईल. कामाला लागा. बीड जिल्ह्यानं शान के 7 कार्यक्रम पार पाडायचा आहे ताकदीनं. चला सगळ्यांना जय शिवराय. 1-2-8 जून सगळ्यांनी लक्षात ठेवावी. सर्वांना विनंती कोणी वर येऊ नका. पत्रकार परिषद होणार आहे दादांची. कोणी वर येऊ नका. हात जोडून नम्र विनंती आहे. कृपया विनंती आहे कृपया कोणी वर येऊ नका. घाई करू नका. दादा आपल्या सोबतच आहेत बराच वेळ आहेत. कोणी घाई गडबड करू नका. फक्त बाजूला सगळे फक्त दादांच्या बाजूला कोणी उभं राहू नका वरती. फक्त पत्रकार बांधव समोर उभा राहतील याची आपण नोंद घ्यावी. सर्वांनी खिशातले मोबाईल सांभाळा. आपले पैसे सांभाळा. हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे. हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे. कुणी पुढे येऊ नका. आणि पत्रकार बांधव थोडंसं दादांना सुरक्षा देण्यासाठी धन्यवाद. उद्यापासून सर्वजण सभेची तयारी करा. 8 जून 1 जून. कार्यक्रम न्यूजचा सर्वांतर्फे 1 जून 8 जून. टॅगलाईन काढली बापा. टॅगलाईन चांगली काढली तुम्ही. 1 जून 8 जून. व्हेरी गुड. एकाने सुद्धा घरात न राहता सर्व समाज बांधवांनी 6-7 तारखेपासूनच श्री क्षेत्र नारायणगडावर येण्याची तयारी करावा ही सर्व मराठा समाजाला माझी नम्र विनंती. खास करून बीड जिल्ह्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. बीड जिल्हा खरं का नाही सुट्ट्या खायला आता परत सुट्ट्या. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो. एक मराठा 1 कोटी मराठा.